नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गेट आउट अँड ट्रॅव्हल. मित्रांनो, आपण चाललो आहोत 12 ज्योतिर्लिंग दर्शनासाठी आणि सुरुवात करतो आहे आपण नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वर येथून. सकाळी जवळपास आम्ही 7 वाजता आम्ही निघालो होतो आणि आता इथे पोचलो आहे 9 वाजेपर्यंत. सुरुवात करूया आपण इथूनच. तर मित्रांनो, त्र्यंबकेश्वरला जात असताना आपल्याला उजव्या साईडला गणपतीचं मंदिर लागलं, तर आम्ही आधी पप्पाचे दर्शन करून घेतले. गणपती बाप्पा मोरया. तर बाय रोड आपण कारने निघालो आहे. जवळपास 15 ते 20 दिवसाचा प्लॅन आहे. बघूया किती दिवस लागतात ते. आणि आज आपल्याला त्र्यंबकेश्वर करून भीमाशंकरसुद्धा ट्राय करायचं आहे की आज दर्शन होऊन जाईल असं. बघू करता येईल का. गर्दी नसेल तर होऊन जाईल दर्शन. त्र्यंबकेश्वर ते भीमाशंकर जवळपास 230 ते 240 किलोमीटर दाखवत आहे आणि 5 ते 6 तास लागतील असं दाखवत आहे मॅप. पण त्यामध्ये आपल्याला जेवायचंसुद्धा आहे, नाश्तासुद्धा आहे आणि जयेश भाऊच्या बॅगसुद्धा आपल्याला नाशिकवरून कलेक्ट करायची आहे. जवळपास आपण त्र्यंबकेश्वरला पोचलोच आहोत. इथून राईट घेतल्यावर आपल्याला 1 ते 1.5 किलोमीटर मंदिर आहे. पोचलो आपण मंदिराजवळ. बघा, इथून एंट्री आहे समोर आणि गर्दी बऱ्यापैकी दिसते. आणि मागे बघा किती गर्दी आहे. आपण इथे 5 जण दर्शन करतात. पास के अंदर पण बऱ्यापैकी थांबावंच लागते. इथे गर्दी आहे थोडीफार. बघा मित्रांनो, समोर गर्दी. 3 ते 4 तास लागतील असं सांगतायत लोक. आपला टाईम कव्हर करायचा होता म्हणून आपण पास घेतला. मित्रांनो, आपला छानसं दर्शन करून झालेलं आहे आता त्र्यंबकेश्वर मंदिरातून. जस्ट आपण बाहेर पडलो आहे. तर आता आपला इथून पुढे भीमाशंकर साईडला जायचं आहे. तिथे दर्शन करू आधी आणि कदाचित आज तिथे स्टे होईल. त्र्यंबकेश्वरवरून नाशिक साईडला जात असताना उजव्या साईडला आम्हाला श्री गजानन महाराज यांचं मठ दिसलं. तिथले दर्शन आम्ही केले.
मित्रांनो निघालो आहे नाशिक साईडला. आणि नाशिक साईडला जात असताना उजव्या साईडला तुम्ही बघाल जे डोंगर आहेत तिथला व्ह्यू हा पावसाळ्यामध्ये बघण्यासारखा असतो. पूर्ण धबधबे दिसतात तुम्हाला लाईनीमध्ये. नाशिक शहरात तुमचं सहर्ष स्वागत आहे. आपण बसलो तर नाशिकला. तिथून जयेश भाऊच्या 1-2 बॅगा आहेत त्या घेऊ आणि आपण पुढे निघूया. सो मित्रांनो आता आपण पोचलो आहोत. संगमनेरपासून थोडं पुढे पोचलो आहोत आपण. थोडा रेस्ट केली, नाश्ता वगैरे केला. फास्टॅग बनवायचा होता तर फास्टॅग वगैरे बनवून घेतले. बघू आता निघू पुढे. फोटो काढत काढत मस्तपैकी. या साईडला बघा मस्त सनराईज होतो, सनसेट. तर मित्रांनो आपण आता आळेफाटा क्रॉस करून जवळपास मंचरच्या आसपास पोचलो आहे. आणि इथून आपल्याला आता राईड घेऊन भीमाशंकर रूटला लागणार आहोत आपण. आता भूक खूप जोरात लागली तर काहीतरी आपण खाऊन घेऊया. रात्रीचे 9:15 वाजलेत आणि आपण आता जेवणासाठी थांबलो आहे घोडेगावजवळ. काय ब्लॉगिंग करतोय हॉटेलमध्ये. असा असा भंडारा भेटतो. पुष्पक सर आणि मंगेश सर काहीतरी डिस्कस करतात. इथेच आपण स्टे घेतले आज. घोडेगाव करून एक एरिया आहे मंचरच्या पुढे, भीमाशंकरच्या आधी. इथे रूम घेतली आपण. चला बाय बाय, गुड नाईट. चलो बाय, गुड नाइट. सोते हैं अभी, सोने का टाइम हो गया अपना. कल मिलते सुबह. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे वाजले 6 आणि आता आपण झालो रेडी. आता इथून आपण रूम चेकआउट करून निघालो आहे आणि आता चाललो आहे भीमाशंकर साईडला. रस्त्यामध्ये मस्त तुम्हाला दाखवतो काय असेल ते सर्व. आता आपले पुष्पक सर आहेत आणि बाकी लोक गाडीमध्ये आता बसले आहेत. दाखवतो तुम्हाला कोण कोण आहे तर थोड्या वेळात. मित्रांनो आता घाटचा रस्ता चालू होतोय. चांगले चांगले नजारे तुम्हाला दाखवतो. तर आता घाट रस्ता सुरू झालाय आणि माझ्या उजव्या साईडला बघा कसा नजारा आहे. मस्त वेगळी छान वेगळी एकदम सकाळचा. एकदम भारी वाटतंय. सनरूफ पण ओपन झालं की घ्या व्ह्यू पूर्ण मजेशीर घेऊ घ्या. कारण की हा पूर्ण घाट आहे भारी झाला. ही कोणती बस आहे? भीमाशंकर कुर्ला. तर आता आपण घाट संपून भीमाशंकर जवळ आसपास पोहोचलोय. लेफ्ट साईडच्या गाड्या पाहून तर वाटते बऱ्यापैकी गर्दी असेल. बघूया पुढे जाऊन किती गर्दी भेटते ती. चलो अपन आलेलो है, आ गए अभी अपन भीमाशंकर के इधर. भीड़ देखो, लगातार भीड़ नहीं है इधर. भीड़ देखो मजबूत लगी पड़ी है. चलो कोई नहीं, हो ही जाएंगे आधे एक घंटे में. कोई
इथून एंट्री आहे मंदिरासाठी. सो आपण फायनली भीमाशंकरला पोहोचलो आता. जवळच मंदिर आहे आणि आज गर्दी पण खूप कमी आहे. पूर्ण रिकामी आहे, जास्त काय गर्दी नाही आहे. प्रसाद मजा आहे तेरी. जोरदार एकदम मुसळधार पाऊस चालू झाला आहे. मस्त की फॉग वगैरे झाला आहे. तो इथे मित्रांनो पाऊस चालू झाला आहे. मसा रेनकोट घ्यावा लागला मला, साधा टेम्पररी. मंदिरापासून 5 किलोमीटर, 5 नाही म्हणता येणार, 1-2 किलोमीटर अंतरावर गाडी पार्क केली होती गर्दी असल्यामुळे. अचानक पाऊस स्टार्ट झाला. तुम्हाला आता मी व्ह्यू दाखवतो मस्तपैकी. बघा मागे मस्त आताच पाऊस पडलाय. मी करून फोटोशूटसाठी थांबलो होतो. होय, साइड से लो अब. ये पूरे ट्रेन का डब्बा जा रहा है दोस्तों यहाँ से. पटरी, ये चलने वाली ट्रेन रास्ते पे चल रही है. लो भाई, आगे फटा आ गया. आले फाटा. हा बघा मित्रांनो रायडर. जी बाईकवर फिरण्याची मजा आहे ना, ती कधीच तुम्हाला कारमध्ये बसून मजा घेता येणार नाही. बाईकने सुद्धा प्रवास करत जा, मजा येते खूप. आम्ही खूप असे दिवस अनुभवलेत, एकच नंबर मजा येते. चला एक छोटासा ब्रेक घेऊ मस्तपैकी, चहा वगैरे मारू आणि तुम्ही मग पुढे निघूया. पुढे आता मंगेश टाकेला. आता आपण आलेलो आहे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी मार्गाला लागणार आहोत आता. Merge with Hindu Hriday Samrat Balasaheb Thackeray Maharashtra Samriddhi Mahama. नाशिक आहे का? नाशिक वाला आहे ना? नाशिक बाळासाहेब ठाकरे समृद्धी ये रस्ते से अपन डायरेक्ट कुछ 180 किलोमीटर 6 पैसे प्रति किलोमीटर पडतो. आता आपण समृद्धी महामार्गाला लागतोय आणि इथून आता आपल्याला पुढे कृष्णेश्वरच्या दर्शनासाठी जायचं आहे. तर जवळपास इथून रनिंग आपल्याला दाखवते 130 ते 150 किलोमीटरच्या आसपास दाखवते आणि 1.5 ते 2 तास लागतील आपल्याला इथून पुढे जायला. 2 रुपये द्यायला काय वाटत. किती आता 40 पैसे पर माणशी झाला तो. 5 माणसे म्हटलं
चलिए लग गए हाईवे पे। मजबूती भी देखो ना किस तरीके से बना है। नहीं रास्ता अच्छा बना है। ये मेरा चेक Continue on Hindu Hriday Samrat Balasaheb Thackeray Maharashtra Samriddhi Mahama for 118 kilometers. 118 किलोमीटर ये रोड पे चलना है अपने 1.5 घंटा। एकदम मक्खन रोड आहे मित्रांनो. पण स्पीड लिमिट कार स्पीड लिमिट आहे 120. आणि ड्रायव्हर आपला आता चेंज झाला आहे. मंगेश सरांनी आता कार ड्राईव्ह करण्यासाठी घेतली आहे थोडा वेळ, नंतर पुन्हा चेंज होईल. पोहोचूच आपण आता घृष्णेश्वरला. आणि घृष्णेश्वर टेम्पल 12 ज्योतिर्लिंगपैकी एक आहे. सो फायनली आता आपण घृष्णेश्वरला पोहोचलो आहे. आता इथं बघू किती वेळ लागतो. गर्दी तर काही जास्त दिसत नाही आहे. इथं मार्केट आहे, प्रसाद वगैरे. छान असे दर्शन झालेत मित्रांनो आपले. आणि आता आपण निघालो आहोत बर्ली वैद्यनाथसाठी, जे ज्योतिर्लिंग आहे. आणि त्यानंतर आपण जाणार आहोत हिंगोलीमध्ये औंढा नागनाथ. स्वागत आहे तुमचं श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर पर्ली येथे. तर मित्रांनो आता आपण पोचलो आहोत औंढा नागनाथला, औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगला. आता आधी इथले दर्शन करू, नंतर मग पुढे निघू आपण. हर हर महादेव. अशा प्रकारे आपण महाराष्ट्रातले तिन्ही ज्योतिर्लिंगचे दर्शन करून निघालो आहोत आंध्र प्रदेशच्या श्रीशैलम या ठिकाणी जाण्यासाठी. श्री मल्लिकार्जुनच्या आपल्याला तिथे दर्शन करायचे आहेत. आणि आता आपण पोचलो आहोत जवळपास हैदराबादच्या आसपास पोचलो आहोत. तर हे आहे मित्रांनो मल्लिकार्जुन टेम्पल. छान असे दर्शन झाले मित्रांनो. श्री मल्लिकार्जुन स्वामी ज्योतिर्लिंग आंध्र प्रदेश येथील. हे बघा समोरचं मंदिर आहे. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही, त्यामुळे आतमध्ये मोबाईल घेऊन जाऊ न शकलो. आणि हा आजूबाजूचा परिसर आहे. मित्रांनो आपण काल संध्याकाळी रात्री पोचलो होतो श्रीशैलमला. सकाळी पहाटे 5 वाजता उठून दर्शन झाले आपले मस्तपैकी. हे बघू शकतो मी माझ्या मागे मंदिर आहे मल्लिकार्जुनचं. आणि आता इथे या साईडला फोटो सेशन चालू आहे आमचा. छान छान फोटो काढून झालेले आहेत. आता तुम्ही माझ्या इन्स्टा आय डीवर बघू शकता माझे फोटो. आता इथून आम्ही जाणार आहोत रामेश्वरमला. जवळपास 36 तासाचा रस्ता आहे. 24 ते 36 तास होऊ शकतात. आणि बघू आता कसं. आणि इथलं खूप डेंजर वातावरण आहे. डेंजर म्हणजे खूप झाडी झुडपं खतरनाक आहे. हा श्रीशैलमचा इथे राहायची वगैरे व्यवस्था तुम्हाला म्हणजे करावी लागते आपल्याला. ही डॉर्मेटरी रूम आहे, AC आहे. याच्यामध्ये तुम्हाला पर बेड 350 रुपये आहे. मस्त चांगली सोय. बेड वगैरे चांगले आहेत, AC वगैरे आहे. काल रात्री आपण इथेच थांबलो होतो. आणि या साईडला मंदिर आहे. चला मित्रांनो, हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लाईक्स, कमेंट्स अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. ही बघा, ही जी कमान आहे, इथूनच तो मंदिर आहे तुम्हाला ज्योतिर्लिंग मल्लिकार्जुनचं. आणि इथून काल रात्री आपण आलो होतो ह्या रोडने. हैदराबादहून तुम्हाला श्रीशैलमला येत असताना खूप मोठा जंगल लागतो. रात्री 9च्या नंतर तुम्हाला इथे गाड्या अलाउड नाही आहे. जवळपास 100-150 किलोमीटरचं जंगल आहे. पूर्ण घनदाट जंगल आहे मित्रांनो. टायगर रिझर्व एरिया. रस्ते खूप छान होते इथले. आता हा बघा, हा जो पॅच आहे
हा थोडाफार एवढाच पॅच जो आहे तो खराब आहे. बाकी एकदम इथले रस्ते एकदम पूर्ण मक्कन आहेत. तरी आता इथून रेडिंग आपल्याला 33 ते 34 तास दाखवते आहे. 1700 ते 1800 किलोमीटर आहे. आता थांबत जावं लागेल तर आपल्याला जास्तच वेळ लागणार आहे. तरी बघूया आपण किती वेळ लागतो. काय नाही, आरामात जाऊया, काय आपल्या एवढी घाई नाही आहे. तिरुपती 146 किलोमीटर.